नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता कुठलाही मोठा सण झाला किंवा दिवाळी झाली किंवा आपण इतकं गोड घरात केलं जातं की असं वाटतं असं काहीतरी झणझणीत काहीतरी असं तिखट खावं. आता गोड खाऊन खूप कंटाळा आला. तर आज आपण बघतोय मिरची भात ही रेसिपी. तर आता मिरची भाताला आपण काय केलेलं आहे, अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा जुनाच आहे, दिल्ली राईस घेतला तरी चालेल. आपण इथे अख्खा बासमती राईस घेतलेला आहे आणि हा 2 कप घेतलेला आहे. तर आता हा स्वच्छ आधी 2 ते 3 वेळा धुवून घेऊया आपण, कारण ह्याला पावडर लावलेली असते. कारण जुना म्हणलं की आपण साठवणूक करतो आणि पावडर लावलेली असते, त्यामुळे छान 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. तर हा 3 वेळा छान स्वच्छ धुवून निथळून घेतला. आणि असं काही नाही की या तांदळाला भिजवावं लागतं अर्धा तास. आपली बाकीची तयारी होतोपर्यंत जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ ह्याला सफिशियंट आहे. आणि तांदळाचं असं काही नाहीये की म्हणजे आपण कोणताही घेऊ शकतो, पण चिकटपेक्षा थोडासा मोकळा होणारा तांदूळ कोणताही आपण घेऊ शकतो इथे. तर इथं आपण मीडियम तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. हे अशा देठासहित घेतलेत. तर ह्यात आपण काय करणार आहोत, असा कट देऊन त्याच्यामध्ये आपण मीठ भरणार आहोत. तर इथे मिरची अशी घ्यायची, तिला इथून मध्ये त्याचं मधून अशी तिला कापून घ्यायची. म्हणजे अगदी त्याचं बिया पण खाली नाही पडल्या पाहिजेत, नाहीतर मग फार तिखट होतो भात. म्हणून आपण देठासहित घेतोय. आणि भाताचं आपण जे आज रेसिपी करतोय त्याचं नावच मिरची भात आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर अशा मिरच्या आहेत. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त घेऊ शकता किंवा कमी तिखटाच्या पण मार्केटमध्ये मिळतात, ज्या पोपटी रंगाच्या असतात त्यासुद्धा घालू शकता. म्हणजे त्याचा जो काही अर्क असतो मिरचीचा, तो भातात आल्यानंतर तो भात टेस्टी लागतो. तर आता आपण सगळ्या मिरच्या ह्या अगदी मध्ये अशा कापून घेतलेल्या आहेत. त्याचे 2 भाग केलेले आहेत, अगदी पूर्ण कट नाही केलेलं, अशा करून घेतलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये आता आपण मीठ भरून घेऊया. नाही ते असं आपल्याला हे हातानेच अगदी मीठ ह्याच्यामध्ये, जसं आपण तळताना मिरची करतो तसं असं छान असं त्याच्यामध्ये भरून घ्यायचं, एक चिमूटभर. आणि अशी ती परत बंद करून घ्यायची. एक चमचा मीठ घेतले आपण मिरचीमध्ये भरायसाठी, कारण त्याला जे खाताना सुद्धा आपल्याला त्या मिरचीची टेस्ट चांगली लागते मग मीठ भरल्यामुळे. आपण सगळं हे 1 चमचा मीठ अगदी 12 मिरच्यामध्ये सगळं भरून घेतलेलं आहे. इथं 1-2 मिरच्या कमी घेतल्या तरी चालेल, जास्त घेतल्या तरीही चालेल. तर आता आपल्या सगळं मिरचीची तयारी झालेली आहे. तर आता ॲक्च्युली आपण भात फोडणीला घालणार आहोत. तर आता त्याची तयारी करूया. तर आपण 2 कप तांदूळ घेतला होता, त्यामुळे आपण 4 कप पाणी घेतोय. तर गरम पाणी घातलं ना की लगेच तो अगदी फुलला जातो म्हणजे भात, म्हणून नेहमी भात वगैरे करताना गरम पाणी घालायचं. तर आता आपण इकडे भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. हे भांडं जाडबुडाचं आहे. जाडबुडाची भांडी नेहमी घ्यायची किंवा ॲल्युमिनियमचं वगैरे आता आजकाल आपण वापरत नाही आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान होतो, कारण लागला जातो खाली भात. म्हणून नेहमी जाडबुडाचं भांडं घ्या किंवा कुकरमध्ये केला तरीही चालेल. तर आता आपण तेल घालूया. 1/3 कप तेल घेतलंय नेहमीचं, म्हणजे सूर्यफुलाचं वगैरे किंवा शेंगतेल घेतलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्या मिरच्या सगळ्या आपल्या ह्याच्यामध्ये तळायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला तेल थोडंसं इथं, कारण हा अगदी चमचमीत असा भात होणार आहे, त्यामुळे तेल थोडंसं जास्त आहे. थोडंसं तुमच्या ह्याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालूया. 2 चमचे जिरे. गॅस बारीक केला आहे. आणि इथे आपण बारीक अगदी असे चिरलेले आल्याचे तुकडे घालतोय 2 टेबलस्पून. त्यामध्येच आपण बारीक चिरलेला अगदी लसूण 4 टेबलस्पून घालतोय. मिरची आणि लसूण आणि आल्याचं प्रमाण जास्त आहे, तर ते थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता. तर हे अगदी बारीक कटिंग केलेलं आहे आपण, पेस्ट केलेली नाही याची, कारण ह्याचा जो बारीकचे तुकड्याचा जी टेस्ट येते ती पेस्टनी येत नाही आहे. हे थोडं सगळं छान आपण भाजून घेऊया.
खरं तर ह्या भाताला काहीही मसाले नाहीये, नाहीये. अगदी सोपं पण आहे, तरी सुद्धा म्हणजे खूप छान लागतो. हो. आणि मी हा सुजाताच्याच घरी खाल्लाय ऍक्च्युली खूप वेळा. त्याचं म्हणजे कारण फक्त माझ्याच घरी होतो हा, कारण ही माझ्या मिस्टरांची रेसिपी आहे. ते जेव्हा हॉस्टेलला राहत होते तेव्हा ते फ्रेंड्स मिळून करायचे आणि त्यांनी एकदा असंच सहज आठवण झाली म्हणून केला आणि तेव्हापासून आमच्याकडे सगळा फेवरेट झालाय. अख्ख्या कॉलनीत सुद्धा आमच्या फेवरेट आहे हा भात. त्यामुळे आज मी सुजाताला मदतनीस म्हणून खरं तर काम करते. आणि खरं एरवी तेच करतात घरी हो. भात, फक्त एकच ते रेसिपी मधलं करतात, मिरची भात, आणि तो छानच करतात. तर आता आपला लसूण आणि आलं छान फुललेलं आहे. तर ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये मिरच्या टाकतोय. मिरच्याही छान ह्याच्यामध्ये तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे या सगळ्या मिरच्यांचा अर्क जो आहे तो परतल्यामुळे इतका सुंदर त्याच्यामध्ये उतरतो. हे भात तयार झाल्यानंतर आपल्याला खाताना जाणवतं. मिरची मात्र अगदी तेलात व्यवस्थित तळून घ्यायची, म्हणजे त्याचा सगळा जो अर्क आहे तो तेलात आपल्या उतरला पाहिजे. छान अगदी आपल्या मिरचीला पण थोडासा पांढरट रंग आलेला आहे, म्हणजे छान तळून झालेली आहे ह्याच्यामध्ये. तर आता ह्या स्टेजला आपण कढीपत्ता टाकतोय. छान कढीपत्त्याचं झालं की आपण एका साईडला थोडासा करून घ्यायचा आणि मधल्या तेलामध्ये आपण हिंग घालतोय, अर्धा टीस्पून. तो छान फुलला की आपण ह्या स्टेजला आपण कांदा घालूया. आणि आता हळद घालायच्या आधी आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहे आणि कांदा पण छान परतून घेणार आहे. तर आपण कांदा जो चिरलेला आहे तो उभा चिरलेला आहे आणि 2 कप आपण कांदा, ह्याला भरपूर प्रमाण आहे त्यामुळे 2 कप उभा चिरलेला कांदा. तो पण अगदी छान खरपूस रंगावरती मस्त भाजून घ्यायचा आणि मग पुढचं जिन्नस घालायचा. कांदा पण छान असा परतला गेलाय. आता ह्या स्टेजला आपण हळद घालूया, म्हणजे हळदीचा रंग बदलत नाहीये. 1 चमचा हळद. आणि हळद घातल्यानंतर एखादा मिनिट परतल्यानंतर आपण 1 कप उभा चिरलेला टोमॅटो घालणार आहे त्याच्यामध्ये. टोमॅटोच्या बिया सगळ्या काढलेल्या आहेत आणि उभा चिरलेला आहे 1 कप टोमॅटो. आपला छान कांदा आणि टोमॅटो परत एकदा सगळं छान परतून घेतलेलं आहे खाली. त्यामुळे आता ह्या स्टेजला आपण तांदूळ घालतो त्याच्यामध्ये. हे आपण जे धुवून ठेवलेले होते तांदूळ 2 कप ते त्याच्यामध्ये घालून घेऊया. आपण तांदूळ घातल्यानंतर 2-3 मिनटं परत परतून घेतलेलं आहे. ह्या स्टेजला आता आपण मीठ घालूया त्याच्यामध्ये 2 टीस्पून, कारण पहिला 1 टीस्पून आपण मिरचीसाठी घातलेला होता. आता हा तांदूळ आणि आपले कांदा टोमॅटो भरपूर आहे त्यामुळे थोडंसं, आणि मिठाचं प्रमाण तुमच्याप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता. आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आत्ता, म्हणजे त्याचा तो अर्क जो असेल तो उतरतो आणि मग नंतर आपण गार्निशिंगसाठी घालूया. आता भात आपला सगळा परतून तयार झालेला आहे. आता फक्त ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. इतका फटाफट होतोय हा भात. तर फक्त गरम पाणी आपण घालतोय 4 कप. आणि तांदूळ तुमचा कोणता आहे त्याच्यावरती पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागेल, किंवा तुमच्याकडे जर सुट्टा असा लागत असेल, मोकळा म्हणतात तसा, किंवा थोडा गिजगा, तर त्याच्याप्रमाणे पाणी घाला. आत्ता आपण इथे 4 कप पाणी घेतलं होतं आणि छान मस्त पाण्याला उकळी आली आहे. हा खरं कुकरला सुद्धा करू शकतो आपण, पण काय होतं ह्यातली जी मिरची वगैरे आहे ना त्याचा सगळा कलर बदलला जातो आणि तो पटकन शिजला जातो. त्याचा जो फ्लेवर आहे ना तो कुकरमध्ये इतका उतरला जात नाहीये, म्हणून आपण आज ह्या भांड्यामध्ये करतोय. तर छान सगळं एकदा हे हलवून घ्यायचं आणि 1 उकळी आली, पाणी उकळलंच आहे की आपण झाकून 15 मिनिटं त्याला बारीक गॅसवरती शिजवणार आहोत. तर छान सगळं आपण हलवून घेतलेलं आहे, पाण्याला उकळी आलेली आहे ह्या. आणि खरं तर सुजाता, म्हणजे भात वगैरे अशा या गोष्टी आपण करतो तर तेव्हा काही वेळेला मीठ कमी जास्त होतं. तर जेव्हा मीठ कमी होतं तेव्हा आपण परत जर भाताला लावायला गेलो किंवा मसाले भाताला गेलो तर ते व्यवस्थित लागत नाही. अशा वेळेला एक टीप मला ही नेहमीच महत्त्वाची वाटते, कारण बऱ्याच जणांना टेस्ट घ्यायची सवय नसते. पण कुठलाही तुम्ही शेफ बघा नावाजलेला,
तर ते टेस्ट केल्याशिवाय पुढे देत नाहीत. तर मला पण हेच वाटतं की खरं तर टेस्ट करायला पाहिजे, पण भाताची टेस्ट आपल्याला नंतरच कळते. म्हणून काय करायचं, जेव्हा आपण त्याच्यामध्ये पाणी घालतो तर तेव्हा आपण हा सगळा हलवलेलाच आहे भात, थोडंसं ह्या पाण्याची टेस्ट घेऊन बघायचं की मीठ कसं झालेलं आहे त्याच्यातलं. मीठ आपलं परफेक्ट झालंय आणि इथं कळतं जर मीठ कमी वाटलं, कारण भात अजून शिजणार आहे, तर कमी वाटलं तर आपल्याला घालता येतं आणि ते पाण्यामुळं पटकन मिक्स होतं, जे की नंतर होत नाही. तर आत्ता आपली मीठ अगदी परफेक्ट आहे. आपल्या सगळ्या रेसिपी अगदी परफेक्ट प्रमाणबद्धच आपण शिकवतोय, त्यामुळे इथे चुकायचा प्रश्नच नाही. आता मी झाकण ठेवते आणि आपण 15 मिनिटं बारीक गॅसवर त्याला शिजवून घेऊया. तर आपण 15 मिनिटं त्याला बारीक गॅसवरती भात शिजायला ठेवला होता. आता आपण उघडून बघूया. छान अगदी वाफ बसलेली आहे. तांदूळ अगदी असा लांब सडक, अगदी तो मोडला वगैरे अजिबात गेलेला नाहीये. आता आपण एखादा शिजलाय का बघूया, थोडासा एखादा शीत घेऊन. अगदी छान असा शिजलेला आहे भात. आपण अगदी हा थोडासा सुट्टा भात आमच्याकडे आवडतो, त्यामुळे मोकळा मोकळा असा हा, पण अगदी शीत अगदी ह्याचं छान शिजलेला आहे. त्याचं झाकण काढल्यानंतरच तो सगळ्याचा जो काही अरोमा आला तो इतका मस्त येतोय आणि खरोखर मिरचीचा अगदी भरपूर त्याच्यामध्ये घातल्यामुळं मस्त असं त्याचा वास येतोय त्या मिरचीचा. आणि आता आपण कोथिंबीर त्याच्यावर घालूया. अगदी कलरफुल दिसतं, म्हणजे टोमॅटोचा वगैरे हिरवा कलर, येलो कलर मस्त अगदी आलेला आहे. आता मी एका साईडने तुम्हाला काढूनही दाखवते. मस्त असा आपला भात तयार आहे, सर्विंगसाठी तयार आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपण भात सांडवायला म्हणतो तसा परत त्याला झाकून ठेवूया, म्हणजे त्या वाफेवरती तो अजून छान फुलला जातो. आणि भात सर्व करताना नुसता तर तो छान लागणारच आहे, काही प्रश्नच नाही आहे, पण हा खूप तिखट असल्यामुळे त्याच्या जोडीला आपण त्याला रायतं देऊ शकतो. म्हणजे काय, दह्यात तुम्ही कशाचंही रायतं करू शकता, बुंदी रायता करू शकता किंवा टोमॅटोचं रायतं करू शकता किंवा कांदा टोमॅटोचं करू शकता, कोणतंही. कारण का तर हे तिखट आणि रायता थोडासा गोडसर आंबटसर असं ते कॉम्बिनेशन खूप छान लागतं. त्यामुळे सर्व आपण करणार आहे रायत्याबरोबर. आणि त्याची आपली रील तर आहेतच रायत्याची, ते तुम्ही नक्की बघा. तर आज आपली रेसिपी होती मिरची भात. तर तुम्ही नक्की करून बघा. मस्त झणझणीत असा मिरची भात तुमचा कसा झाला हे आम्हाला कमेंट्स करून कळवा. आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.